नॉर्मल ABG ॲनालायसिस म्हणजे काय बघा. ABG मीन्स ॲट्रियल ब्लड गॅस ॲनालायसिस. ह्याच्यामध्ये जी आपली आर्टरी असते तिची आपण रक्ताची तपासणी करत असतो. ठीक आहे. ह्याच्यामध्ये आपण pH चेक करत असतो, ऑक्सिजन चेक करत असतो, कार्बन डायऑक्साईड चेक करत असतो आणि ॲसिड बॅलन्स आहे का हे तपासलं जातं त्याच्यामध्ये. ठीक आहे. pHची रेंज असते बघा 7.35 ते 7.45. ठीक आहे. ह्याच्या खाली असेल तर ॲसिडिक, ह्याच्या वरी असेल तर अल्कलाईन. आता नंतर पार्शियल कार्बन डायऑक्साईड ह्याची रेंज असते 35 ते 45 mmHg. रक्तामध्ये आपलं कार्बन डायऑक्साईडचे प्रमाण किती आहे हे दर्शवलं जातं आणि आपल्या जे लंग्स आहे फुफ्फुसाची कार्यक्षमता ह्याच्यानुसार दर्शवली जाते. जर ह्या दोन्हीच्या मध्ये असेल तर नॉर्मल, च्या वरी असेल किंवा खाली असेल तर अबनॉर्मल. पार्शियल ऑक्सिजन 90 ते 100 mmHgच्या रेंजमध्ये पाहिजे. रक्तातील ऑक्सिजनचे प्रमाण किती आहे आपल्याला ह्याच्यानुसार कळत असतं आणि शरीराला पुरेसा ऑक्सिजन मिळतो का ह्याच्यावरून आपल्याला कळत असतं. नंतर आहे H कार्बोनेट. ह्याची रेंज असते बघा 22 ते 27 m इक्विवॅलेंट पर लिटर. याचं बायकार्बोनेटचं प्रमाण असतं. जी आपली किडनी आहे ते ॲसिड बेस बॅलन्स कसे राखते हे त्याच्यानुसार कळत असतं. या दोन्हीच्या रेंजमध्ये पाहिजे. जर डाऊन साईड असेल किंवा अप साईड असेल तर अबनॉर्मल आहे. ठीक आहे. आता ABG चाचणी कधी केली जाते बघा. जर पेशंटला श्वास घेण्यात त्रास असेल म्हणजेच रेस्पिरेटरी डिस्ट्रेस असेल, दुसरा COPD असेल किंवा अस्थमा असेल, तिसरा ICU मधला रुग्ण असेल, चौथा आहे व्हेंटिलेटरवर पेशंट असेल, पाचवा आहे डायबिटिक किटोॲसिडोसिस, सहावा आहे पॉयझनिंग आणि सातवा आहे गंभीर आजारांमध्ये काही रुग्ण असतील त्याच्यामध्ये आपण ABG चाचणी करायला सांगत असतो. ठीक आहे.